वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण ना एकदम मऊ लुसलुशीत लहान मुलांच्या आवडीचे पॅनकेक्स बनवत आहोत। पण या रेसिपीमध्ये ना कुठेही मैदा किंवा अंड्याचा वापर न करता एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असे हे पॅनकेक्स बनवून तयार होतात। रेसिपी सोपी आहे, सुरुवात करूयात। तर एका पातेल्यामध्ये ना मी 2 कप स्वच्छ चाळलेलं गहू पीठ घ्यायचं आहे। तर पीठ हे चाळून घ्या। त्यानंतर 2 कप गव्हाच्या पिठासाठी मी अर्धा कप मिल्क पावडर वापरलेली आहे। हे प्रपोर्शन एकदम परफेक्ट आहे। मिल्क पावडर वापरल्यामुळे काय होतं ना, पॅनकेक्सला एक वेगळी चव येते आणि हे पॅनकेक्स ना चपातीच्या चवीचे लागत नाही। त्यानंतर अर्धा कप साखर घातलेली आहे आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण पॅनकेक्स नाही जास्त गोडीला ठेवायचे नाही, कमीच गोड असावेत। तर हे पहा, मी एवढ्या मिश्रण मिक्स करण्यासाठी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे। आता या बॅटरमध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत किंवा साखरेचे दाणे आहेत, म्हणून मी हे बॅटर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे आणि एकदा हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बॅटर एकसंग होतं, एकजीव होतं। तर बॅटरची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, एकदम स्मूथ सिल्की हे बॅटर बनवून तयार आहे। आता हे बॅटर एका मिक्सिंग बाउलमध्ये घ्यायचं आहे। सर्व बॅटर हे एकाच दिशेने आपल्याला 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये छान हवेची पोकळी निर्माण होते। तर हे पहा, मस्त बॅटर फेटून झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। लक्षात घ्या, बेकिंग सोडा अजिबात वापरायचा नाही। बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स करूयात आणि पॅनकेक्स करायला घेऊयात। तर या ठिकाणी मी छोटासा तडका पॅन घेतलेला आहे, याला तूप लावलं आणि यामध्ये 1 पळी बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं आपल्याला हे वरच्या बाजूनी शिजून द्यायचं आहे। तर जाळी तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम आलेली आहे। आता पलटी करून दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घ्यायचं आणि आपले अप्रतिम असे पॅनकेक्स तयार आहेत। अजून एक पॅनकेक मी इकडे बनवून दाखवते। पॅनला तूप लावायचं, बॅटर सोडायचं, त्यानंतर वरच्या बाजूनेही थोडंसं तूप लावायचं आणि हे पहा, अशा प्रकारे आपले मस्त असे मऊ लुसलुशीत पॅनकेक्स तयार आहेत। मी सर्व पॅनकेक्स बनवून घेतलेले आहेत। या मिश्रणामध्ये किंवा या प्रमाणामध्ये या छोट्या साईजचे 12 पॅनकेक्स बनवून तयार होतात। वरून मस्तपैकी साजूक तुपाची धार सोडायची आणि हे गरमागरम पॅनकेक्स तुम्ही चहामध्ये, दुधामध्ये किंवा असेच खाऊ शकता, एकदम अप्रतिम लागते। जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये गूळ देखील घालू शकता। पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, मुलांच्या टिफिनसाठी असो, सकाळच्या नाश्त्यासाठी असो, आणि बनवल्यानंतर 4 ते 5 तास म्हटलं तरी पण हे असेच सॉफ्ट आणि स्पॉन्जी राहतात, अजिबात वातट होत नाही। आणि हे पहा, एकदम मऊ लुसलुशीत हे पॅनकेक्स झालेले आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना, तर ह्या रेसिपीज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपीला 1 लाईक तर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर अँड बाय।